नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती 3 टप्प्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत। तसेच आता दिवाळी बोनस देखील काही महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे मोबाईल नंबर हे त्यांच्या बँक खात्याला लिंक नसल्यामुळे त्यांना त्यांच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले किंवा नाही याबाबतचा SMS हा येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बँकेत त्यांचे पैसे जमा झाले किंवा नाही हे त्यांना समजत नाही। तसेच मित्रांनो बऱ्याचशा महिलांचा मोबाईल नंबर लिंक असून देखील बऱ्याच वेळा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना देखील बऱ्याच वेळा पैसे जमा झाल्याबाबतचा मेसेज हा येत नाही। त्यामुळे अशा महिलांना समजत नाही की त्यांचे पैसे हे आले किंवा नाही। तर मित्रांनो आता तुम्ही घरी बसूनच तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटात चेक करू शकता की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले किंवा नाही। होय मित्रांनो, तसेच कोणत्या बँकेत जमा झाले हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर याबाबतच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले किंवा नाही हे घरी बसूनच 2 मिनिटात कशा पद्धतीने चेक करायचे आहे याबाबत जाणून घेऊया। तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले किंवा नाही हे जर तुम्हाला घरी बसून चेक करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या मोबाईलवरती किंवा जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरवरती क्रोम ब्राउझरमध्ये गुगल ओपन करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्चमध्ये तुम्हाला आधार किंवा आधार कार्ड किंवा आधार कार्ड लॉगिंग किंवा आधार कार्ड डाउनलोड अशा पद्धतीने कुठलाही एक शब्द तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माय आधार नावाचा जो ऑप्शन दिसतंय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। माय आधार या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने आपल्या समोर आधार कार्डची एक वेबसाईट ओपन होणार आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्ट या साईटवरती येऊ शकता। या साईटवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी माय आधार नावाचा जो कॉर्नरवरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर बरेचसे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील। तर या ठिकाणी पहा बँक सीडिंग स्टेटस नावाचा जो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर सिंपली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीने विंडो ही ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पहा या ठिकाणी तुम्हाला लॉगिन नावाचा जो ऑप्शन दिसतोय आणि खाली या ठिकाणी तुम्हाला भाषा चेंज करण्यासाठी पर्याय दिसत आहेत। या ठिकाणी तुम्हाला कुठलीही भाषा निवडता येऊ शकते। तर या ठिकाणी आपण मराठी निवडूया। मराठी भाषा निवडल्यानंतर या ठिकाणी लॉगिन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉगिन या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर दुसरी एक विंडो ओपन होणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली जो काही तुम्हाला कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉगिंग विथ OTP हा जो पर्याय दिसतोय त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। लॉगिंग विथ OTP पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर लॉगिन नावाचा जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन हे ओपन होतील। तर या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला काय चेक करायचं आहे की आपल्या बँक खात्यावरती पैसे आले किंवा नाही तसेच कोणत्या बँक खात्यावरती पैसे आलेले आहेत। तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी बँक सीडिंग स्थिती अशा पद्धतीने जो पर्याय दिसतोय याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्थिती या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा पद्धतीने एक विंडो येणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो ज्या महिलांचं अशा प्रकारे येणार आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन त्याच्यानंतर या ठिकाणी खाली तुमचा आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक तुम्हाला दिसणार आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डसोबत कोणती बँक लिंक आहे ते बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी बँक सीडिंग स्थिती जी आहे ती या ठिकाणी सक्रिय या अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे आणि खाली तुमचे बँक आधार कोणत्या तारखेला लिंक झालेले आहे ती तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर याचा अर्थ मित्रांनो असा आहे की या ठिकाणी जी पण तुमची बँक दाखवत असेल त्या बँकेत तुमचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी जी काही तारीख आहे ती तारीख तुमची आधार लिंक करण्याची जी आहे ती जर 1 महिना किंवा 1.5 महिन्या अगोदरची असेल तर 100% तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत। आणि कोणत्या बँकेत झालेले आहेत तर या ठिकाणी जी पण बँक तुम्हाला दाखवत असेल तर त्याच बँकेत तुमच्या लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे हे जमा झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे मित्रांनो। परंतु जर समजा मित्रांनो या ठिकाणी चेक केल्यानंतर तुमचा स्टेटस हा अशा पद्धतीने दाखवत असेल म्हणजेच नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर धिस आधार नंबर अशा पद्धतीने जर दाखवत असेल आणि या ठिकाणी तुमचा आधार नंबर दाखवत असेल आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बँक दाखवणार नाही आणि या ठिकाणी इनॅक्टिव्ह अशा पद्धतीने दाखवत असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे।
कारण की असे जर दाखवत असेल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले नाही आहेत असा याचा अर्थ होतो। त्यामुळे तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला घेण्यासाठी अशा पद्धतीने ॲक्टिव्ह दाखवणे म्हणजेच अशा पद्धतीने सक्रिय दाखवणे हे खूप महत्त्वाचे आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले असतील आणि ज्या बँकेचे नाव या ठिकाणी दिलेले असेल त्याच बँकेत तुमचे पैसे हे जमा झाले असतील। परंतु जर अशा पद्धतीने दाखवत असेल तर मात्र तुमचे पैसे अजून जमा झालेले नाही आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचे काम करायचे आहे आणि ते म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेणे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावं लागणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या घरी बसून तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले किंवा नाही अशा पद्धतीने चेक करू शकता।